नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं के-वाय-सीसाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला के-वाय-सीची जी पूर्ण अपडेट आहे ते अपडेट मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु जी माहिती आहे ती महत्त्वाची माहिती सांगेन. मित्रांनो, लोकसेवा योजना केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे. आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा नवीन असाल तर, जेणेकरून राज्याच्या नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला मिळेल. तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही कंपल्सरी सबस्क्राईब करायला पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर ना, शासनाचे जे शेतकऱ्यांसाठी के-वाय-सीचे नियम असतात, नवनवीन योजना असतात, ठीक आहे, त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला भेटणार नाही, जेणेकरून तुमचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, आपण बघूया. तर हे बघा, या ठिकाणी तारीख मी तुम्हाला दाखवून देतो. 30 जून नंतर गॅस सिलेंडर भेटणं बंद होईल, असं का बरं म्हटलेलं आहे? कारण की तुम्हाला 30 जूनच्या आधी म्हणजे आताच्या आता के-वाय-सी करायची आहे गॅस सिलेंडरची, जर केली नसेल तर. परंतु या ठिकाणी मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर कुठल्या प्रकारचं भरून बघू नका. जवळच्या गॅस एजन्सीला भेट द्या व त्या ठिकाणी के-वाय-सीबद्दल त्यांना माहिती द्या आणि के-वाय-सी करून घ्या. कारण की तुम्ही या ठिकाणी के-वाय-सी केली नसेल आणि 30 जूननंतर तुमचे सिलेंडर बंद झाले, या गोष्टीचा तुम्ही जबाबदार राहाल. कारण की लाडक्या बहिणीचंसुद्धा अशाच प्रकारे झालं. मी लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहिलो की के-वाय-सी करा, के-वाय-सी करा, परंतु लोकांनी व लाडक्या बहिणींनी त्याकडे दुर्लक्ष केलं व निष्काळजीपणामुळे आज त्यांचे पैसे या ठिकाणी बंद झालेले आहे. म्हणून असं परत झालं नाही पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही आताच के-वाय-सी करून टाका. 30 जूनची वाट बघू नका, ठीक आहे. तर यासाठी घर बसल्यासुद्धा तुम्ही प्रोसेस करू शकता, परंतु काही करू नका. कारण की चूकच्यासमोर चूकसुद्धा होऊ शकते. तर आधार कार्ड चालू ठेवा या ठिकाणी. बंद आधार कार्ड असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ग्राहक सेवा पोस्ट ऑफिसमध्येच जाऊन या ठिकाणी आधार कार्ड दुरुस्त करून घ्या, बिघडलं असेल तर, म्हणजे सस्पेंड झालं असेल तर. आणि बायोमॅट्रिक हे वगैरे तुम्ही या ठिकाणी व्हेरिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी करावे लागेल गॅस सिलेंडरच्या के-वाय-सीसाठी. ओके, चला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस सिलेंडरची आवश्यकता असते आणि ही जी अपडेट आहे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या माता भगिनींना शेअर करा, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि व्हॉट्सअपचा एखादा ग्रुप असेल त्या ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. आणि व्हिडिओ तुम्हाला जर माहिती आवडली असेल की मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगितली तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचं मन व्यक्त करायचं असेल तर मला कमेंटमधून करू शकता. आणि सबस्क्राईब केलं असेल तर जे घंटी आहे ते घंटीसुद्धा ऑन करा, ज्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल. नाहीतर मी व्हिडिओ अपलोड करून काय फायदा नाही जर तुम्हाला योजना माहितीच नाही पडली तर, ठीक आहे. चला तर लोकसेवा योजना चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.